जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची बातमी. आरोपी सिया चेतनची लाईट डिटेक्टर चाचणी होणार का, या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. केतनच्या हत्येचं गूढ उकळणार आहे. कोर्टानं परवानगी दिली तर लाईट डिटेक्टर चाचणी होणार आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ही महत्त्वाची घडामोड आता समोर येते. मुख्य आरोपी असलेली सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लाईट डिटेक्टर अर्थात पॉलिग्राफ चाचणी घेण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. या चाचणीसाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे आणि आज सिया गोयलला वडगाव न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत. निलेश, आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत वडगाव कोर्टामध्ये. काय नेमक्या आज कुठल्या कुठल्या घडामोडींकडे लक्ष असेल? अनुपमा, खरं तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयीन कोठडी मिळते का पोलीस कोठडी मिळते याचा निकाल जो आहे तो आज लागण्याची शक्यता आहे. कारण 12 दिवसांपासून सिया गोयल आणि चेतन चौधरी जे आहेत ते पोलीस कोठडीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. आज त्यांची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे. कदाचित आज जर पोलीस कोठडी जर नाही मिळाली तर सियाची आणि चेतनची रवानगी ही येरवडा जेलमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण न्यायालयीन कोठडी मिळू शकते. खरं तर काल जर बघितलं तर काल संपूर्ण घटनाक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिया गोयल आणि चेतन चौधरींनी घटनाक्रम केला होता त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. सियाच्या घरी जाऊन पोलिसांनी पंचनामा केलेला आहे. कॉफी शॉपमधला पंचनामा आहे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी केतनला ढकलण्याचा सराव केला होता त्या टेकडीवर पण जाऊन पंचनामा केलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हे सगळे मुद्दे जे आहेत ते आज न्यायालयामध्ये मांडणार आहेत आणि कदाचित पोलीस आणखीन 2 दिवसाची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. कारण या दोघांचे लाईट डिटेक्टिव्ह टेस्ट जे आहे ती तपासणीसाठीची मागणी जी आहे ती करण्यात येण्याची शक्यता या ठिकाणी पोलिसांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे कदाचित अजून 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. मात्र जर संपूर्ण प्रकार जर बघितला तर पोलिसांनी आतापर्यंत सीन क्रिएशन केलेलं आहे, पंचनामे केलेले आहेत आणि त्यांचे जे मोबाईल आहेत मोबाईलमधला जो डाटा त्यांनी डिलीट केला होता तो सुद्धा आता या ठिकाणी रिकवर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता न्यायालयात मांडू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहेत त्यामध्ये विसंगती पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांची लाईट डिटेक्टिव्ह टेस्ट जी आहे ती करण्याची गरज आहे. कदाचित त्या मुद्द्यावर आज ते पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करू शकतात. मात्र या निलेश, या सगळ्या घडामोडींवर पुण्यामध्ये लक्ष ठेवून राहा. आपण वेळोवेळी चर्चा करूया. आणखी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आणि या सिया गोयल संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सिया गोयलचा माज आणि मुजोरी अजूनही कायम असल्याचं दिसतंय. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं सियाला तिच्या घरी तपासासाठी आणलं असताना माध्यमांना पाहून सियानं अश्लील हावभाव केले. पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा सियाचा माज आणि ही मुजोरी कायम असल्याचं यावरून दिसून आलं.